चला आपण बटाटे स्वच्छ धुवून घेऊ। गॅसवर पाणी कुकर ठेवून त्याच्यात पाणी टाकू। गॅस आपण चालू करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये बटाटे टाकून घेऊ। कुकर मध्ये बटाटे टाकून घेऊ। आता आपण ढाकण लावून घेऊ कुकरला आणि बेसन पीठ भिजत घालायसाठी एक जीव फेटून घेऊ आपण। त्यामध्ये पाणी टाकलं आणि असे एक जीव बारीक म्हणजे हळूवार असं फेटून घेतलं पाणी। त्यामध्ये थोडं आपण पाणी टाकू आणि परत एक जीव फेटून घेऊ। आता त्यामध्ये ओवा टाकला थोडा, आपण परत फेटून घेऊ। आता चवीनुसार मीठ घालू। 2 चम्मच टाकते मी, चवीनुसार तुम्ही चवीनुसार टाका। आता लागणारे जिन्नस लसूण, जिरं, ओवा, धने, आलं, कोथिंबीर, मिरची। माझ्याकडे हिरवी नव्हती म्हणून मी अशी घेतली। हे जिन्नस आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यात आता हे जिन्नस टाकून घेऊ। आता बारीक मिक्सरला फिरवून घेऊ। जेवढं असं बारीकही नाही, चवीनुसार मीठ घातलं बघा। असं तुम्ही मिक्सरला मीडियम करून घेतलं। आता हे आपण मिश्रण मिरचीचं आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊ। इतका सुगंध येतो ना, खूपच स्वादिष्ट। आता आपले बटाटे शिजलेले आहेत। गॅस बंद करून घेतला बघा, असे एकदम